माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत. आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल. कमिटी याच्यावर काम करते. कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल. एवढंच सांगतो, जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असते. नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी या घडीची सर्वात मोठी आणि अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. जर तुम्ही सुद्धा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. राज्यात 21 आणि 22 मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीला अखेर मंजुरी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येत्या 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ दिला जाऊ शकतो, असे थेट संकेत खुद्द प्रशासनाने दिलेले आहेत. तर मित्रांनो, काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून शेतकरी कर्जमाफी संदर्भातील हालचालींना प्रचंड वेग आला आहे. कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी जी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीने आपला सविस्तर अहवाल आता शासनाकडे सादर केला आहे. यासोबतच राज्यातील विविध बँकांकडून थकबाकीदार आणि नियमित कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकरी बांधवांची संपूर्ण माहिती आणि आकडेवारी शासनाला प्राप्त झाली आहे. कोणत्या शेतकऱ्यांचे किती कर्ज थकीत आहे आणि कोण नियमित कर्ज भरणारे आहेत याचा संपूर्ण डेटा आता सरकारकडे तयार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातारा येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की 30 जूनपूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे संकेत देण्यात आले आहे. आणि त्यांनी सांगितले आहे की याबाबत आमची तयारी सुद्धा झालेली आहे. यामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. 14 मे रोजी या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली असून आता संपूर्ण राज्याचे लक्ष 21 आणि 22 मे रोजी होणाऱ्या पुढील मंत्रिमंडळ बैठकीत लागले आहे. या बैठकीत कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचा GR सुद्धा निर्गमित केला जाईल. या बैठकीत मंजुरी मिळताच कर्जमाफीचा अधिकृत GR शासन निर्णय निर्गमित केला जाण्याची दाट शक्यता आहे. कारण की कर्जमाफी संदर्भातच 21 आणि 22 मे रोजी ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, 21 आणि 22 मेच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय होतो, कर्जमाफीची अधिकृत यादी कधी येणार आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार, या संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येऊ. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या सरकारी योजना आणि शेतकरी अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.